हॅलो. आजचा दिवस बोर पण होता आणि बॅड पण होता. ते कसं ते पुढे सांगतेस. तर बघा आज पार्लरमध्ये जायला लागलो होतं. मला नव्हतं जायचं, पण मग जे सोबत होते त्यांच्यासोबत जायचं होतं. आणि आज आठवडी बाजारही होता. मग पार्लरसोबत बाजारही करून आणला आणि उद्या लक्ष्मीपूजन आहे, त्यामुळे मग थोडीशी खरीददारी पण केली. आणि खरीददारीमध्ये ज्या उद्या पूजेला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आणल्या आणि इथेच माझा सगळा पचका झाला. तो म्हणजे मी जे दिवे घेतले होते ते दिवे माझ्याकडून काही फुटले आणि काही वाचले. तर तुम्ही बघताय अशा प्रकारे माझे 4 दिवे जे होते ते पूर्णपणे फुटून गेलेली आहेत. आपल्याला ₹1 जरी नुकसान झालं तरी खूप जास्त वाईट वाटतं. पण चलो अब क्या ही कर सकते. त्यामुळे मग नंतर हे जेवढे दिवे वाचले होते तेवढे सगळे पाण्यात टाकले. कोण कोण असं करतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा, की काय होतं माहिती आहे का, असं केल्याच्यानंतर जे तुम्ही दिव्यामध्ये तेल घालता ते जे आहे तेल जास्त ते शोषून घेत नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण नवीन दिवे आणतो तेव्हा तेव्हा आधी त्याला आपण पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवायचं, म्हणजे 1-2 तास तरी ठेवायचं. त्यानंतर परत अजून एक काम आलं, ते म्हणजे की ह्या साडीचा ड्रेस शिवायचा होता, जो की पटकन द्यायचा होता, उद्या त्या मुलीला घालायचं. त्यामुळे मग ते शिवायचा होता. मग आता ते शिवत बसले. ते शिवेपर्यंत मला स्वयंपाकाची वेळ होऊन गेली संध्याकाळच्या. तरीही तो शिवला, पूर्ण केला. पुढे तुम्हाला दिसेलच की तो कसा दिसतो. एकदम छान असा तो ड्रेस, म्हणजे फिनिशिंग, फिटिंग वगैरे व्यवस्थित एकदम परफेक्ट आलं होतं बघ. अशा प्रकारे हा जो ड्रेस आहे तो मी पूर्ण केला. आणि हे जे बंद दिसत आहे ना, हे तुम्ही समोरही असं फ्लावर करून टाय करू शकता, किंवा मग जर फिटिंगमध्ये लूज वगैरे जर पडला तर तुम्ही याला असं मागे पण टाईट करून बांधू शकता. पफ स्लीव्ज केलेल्या आहे, त्या अशा दिसणार नाही, घातल्याच्या नंतर हातावर अशा सुंदर दिसतील. तर हे अशा प्रकारे जो पूर्ण दिवस होता तो पूर्ण असा हेक्टिक गेलेला आहे. आणि उद्याचाही मला माहिती आहे असाच दिवस जाणार आहे, कारण पूजा आहे. सो